माहितीबद्दल तेव्हा कोरोनाचं थैमान देशभरात सुरूच आहे आणि इकडे राज्यातली सुद्धा आकडेवारी रोज वाढते। उपराजधानी नागपुरात काल एका दिवसात 56 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे। 25 मे नंतर नागपुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे। नाईक तलाव परिसरातून 33 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे नागपुरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 682 वर जाऊन पोहोचली आहे। 13 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। काल दिवसभरात 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। नागपुरात आतापर्यंत 423 जणांनी कोरोनावर मात केली आहे। प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरातला हा जो कोरोना बाधितांचा आकडा आहे तो खाली जातोय असं वाटत असतानाच हा उद्रेक, नेमकं कारण काय? नक्कीच विलास, नागपुरात काल कोरोना रुग्ण संख्येचा मोठा स्फोट झालेला आहे। 25 मे नंतर काल नागपुरात सर्वाधिक रुग्णांची वाढ झालेली आहे। काल एकाच दिवशी 56 रुग्णांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले असून एकट्या नाईक तलाव परिसरातील 33 रुग्ण आढळले आहे। सतरंजीपुरा मोमीनपुऱ्यानंतर आता नवीन हॉटस्पॉट ठरलेला नाईक तलाव बांगलादेशचा आकडा 79 वर जाऊन पोहोचलेला आहे। येथे आणखी पॉझिटिव्ह रुग्ण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे। याचबरोबर धंतोली सेमिनरी हिल्स परिसरात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे। आता नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 682 वर जाऊन पोहोचली आहे। तर नागपुरात आतापर्यंत 423 रुग्णांना घरी पाठवलेले आहेत। तसेच नागपुरात कोरोनापासून दूर असलेले सदर, लोकमान्य नगर, नरेंद्रनगर, नंदनवन या परिसरात पण कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे। महानगरपालिकेने सर्व परिसर सील केले आहे। तरी कालपासून बाजारपेठा उघडलेल्या आहे आणि अशातच नागरिक गर्दी करीत आहे। सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता घराबाहेर पडत आहे। मनपा प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यावर 200 रुपये दंड केले जाईल असे सांगितले आहे। 3 वेळा जर तुम्ही मास्क घालून नाही पकडले गेले तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सुद्धा मनपातर्फे सांगण्यात येत आहे। तरी पण लोक मास्क न घालता बाजारपेठेमध्ये गर्दी करत आहे। यामुळे हे रुग्ण वाढत असल्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे नाशिक जिल्ह्यात आज 36 नवे कोरोना पॉझिटिव्ह समोर आले। जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आता 1435 वर जाऊन पोहोचली आहे। जिल्ह्यात 428 पॉझिटिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर 89 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालाय। प्रशांत बाग आपले नाशिकचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ही जी वाढलेली आकडेवारी आहे, हे जे रुग्ण आहेत ते नेमके कुठल्या भागातून आहेत? विलास, मालेगाव हॉटस्पॉट तर कायमच आहे, पण नाशिक शहर सुद्धा दुसरा हॉटस्पॉट झालाय। आता आपण बोलतोय आणखी आकडेवारी सांगतोय, त्याच वेळेस आता 10 अजून पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचा अहवाल समोर आलेला आहे। रुग्णांची संख्या आता 1461 झालेली आहे। मालेगाव हा हॉटस्पॉट अजूनही कायम आहे आणि नाशिक शहरामध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाची लागण वाढत चाललेली आहे ही खरोखर चिंतेचा विषय आहे। वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, पण त्याला प्रतिसाद योग्य कितपत मिळतोय हा प्रश्न आहे। कारण ज्या पद्धतीनं बाजारपेठ सुद्धा खुल्या झालेल्या आहे, आज मार्केट विषम पद्धतीने खुलं येत आहे। लोकांचा सुद्धा काल ज्या पद्धतीने बाजारपेठमध्ये प्रचंड मोठी गर्दी प्रत्येक ठिकाणी वाढत चालली आहे। बंधनं कायद्याची कितीही दिली, कितीही सांगितली तरी ती पाळली जात आहे की नाही हा प्रश्न आहे। 89 बळी आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत। नाशिक शहरातच बळींची संख्या 14 झाली आहे। मालेगावमध्ये सुद्धा आतापर्यंत झालेले बळी 63 झालेले आहेत। दिवसेंदिवस रोज वाढ होत आहे। खरं तर रुग्णांचा बरा होण्याचा जो प्रमाण होतं, पर्सेंटेज होतं, त्याच्यामध्ये सुधार झाला होता। 66.40% पर्यंत रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली होती, पण आता ती टक्केवारी पुन्हा एकदा घसरली आहे। अजूनही बरेच स्वॅब रिपोर्ट प्रलंबित आहे। नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवळा, नांदगाव, बागलाण, देवळा, इगतपुरी यासह जवळपास 11 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे। विलास, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर नाशिकमधली